हेच द्यावे पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासा महाराज पुढे विठ्ठल विठ्ठल विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमनाम तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यदक्षर मनाखियम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये श्री सरस्वतये नमोस्तुते असितगिरि समं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन वास जय जय श्री जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर एक तमन्ना है जीवन की निधिवन रात बिताऊं सामने शाम हुई और चाहे मैं मर जाऊं चाहे मैं मर जाऊं। सर्वांनी 2 मिनिटं भजन करायचंय, हाताने टाळी वाजवायची, मुखाने भजन म्हणायचं सर्वांनी।
जय राधा माधव जय कुंज विहारी जय राधा माधव जय कुंज विहारी श्री राधे जय राधा माधव जय कुंज विहारी जय राधा माधव जय कुंज विहारी
जे कुंज बिहारी हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा परमात्म स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतृवृंद मायबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप योगी यांची माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई भक्तजन हृदय साम्राज्ञी जनाबाई सद्गुरु पद्मनाभ स्वामी महाराज सद्गुरु वैकुंठवासी काशीनाथ बाबा महाराज सद्गुरु महानंद बाबा महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या शेवटच्या दिवशीच्या मागणीच्या म्हणजेच जागराच्या हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता गायण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ प्रेममूर्ती विठोबाचा प्राणसखा असणारे विठोबाचे प्रेम भांडारी भगवान श्री नामदेवराय यांचा 4 चरणाचा पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागणारा गोड अभंग आजच्या सदर सेवेकरता सादर केला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर 2 शब्दांचा परिचय देणं अगत्याचं आहे आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या ह्या हायवी दिवे गावामधील सुरू असलेला हा अखंड हरिनाम उत्सव अखंड हरिनाम सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची ही हरिकीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ त्याचप्रमाणे सप्ताह कमिटी आणि त्याचप्रमाणे आदरणीय परमार्थ परमस्नेही हरिभाऊ दादा म्हात्रे यांच्या संपर्कातून ही सेवा आमच्यापर्यंत आली आणि या ठिकाणी सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या लेकीच्या पदरात पडलाय. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता उपस्थित असणारे सर्व गायक वादक सातकरी महिला मंडळ गायनाची गोड साथ ज्यांची मिळते आहे आदरणीय हरिभक्त परायण सुनील महाराज आदरणीय हरिभक्त परायण पंडित महाराज आदरणीय हरिभक्त परायण विठोबा महाराज ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्या परिसरात नेहमी कार्यक्रमांना साथ करणारी ही सर्व प्रेमाची स्नेही मंडळी माझ्या माता भगिनी गोड किती छान दिसत आहेत सगळ्या फक्त 2च अपक्ष उमेदवार आहे बाकी सगळे उमेदवार एकाच पक्षातले दिसत आहेत पण असू द्या आपला एकच पक्ष येतो म्हणजे वारकरी बाकी दुसरे आपले पक्ष नाही. हे सर्व माझ्या माता भगिनी पहिल्यांदा मी ज्यावेळेस आले त्यावेळेस 6 जणी होत्या नंतर 7 झाल्या नंतर 8 झाल्या आता किती आहे नंतर मोजा. या सगळ्या माझ्या माता भगिनी विनेकरीत नाही भालदार आणि चोपदार मला अगोदर वाटलं मी इकडे बघितलं भालदार इकडे बघितलं इकडे चोपदार नाही चोपदारी नाही किती छान दिसत आहेत बघा बरं टोपी तो ड्रेस अगदी शोभायमान दिसतोय असं सर्व साज या कीर्तनाला सगळ्या वारकऱ्यांची सुंदर अशा प्रकारे साथ मिळते. मृदुंगाची साथ आमच्याबरोबर नेहमी साथीला जे असतात आमचे रोहन महाराज या ठिकाणी गोड साथ त्यांची मिळते आहे. बाल वारकरी सुद्धा या ठिकाणी आहे. चार्जिंग किती वेळ टिकते ते माहिती नाही परंतु त्याच्या हातांची क्रिया बघून असं वाटतंय हा तापट वारकरी दिसतोय तो पण ठीक आहे किती गोड दिसते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं सगळ्यांनी. आणि महिला वर्ग थोड्या जरा पुढे सरका मागचे नंतर येणारे VIP असतात त्यांना व्यवस्थित जागा मिळाली पाहिजे या पटकन. विठ्ठल विठ्ठल त्याचप्रमाणे विण्याची ज्यांची साथ मिळते जे नेहमी विनेकरी असतात आज विना त्यांच्याकडे नाहीये
पण तरी सुद्धा ते विनेकरीच राहणार, परमनंट विनेकरी आमचे फुलचंद बाबा. आणि नुसतं कीर्तनात विना घेतात, कीर्तनात टाळ घेऊन कीर्तनात फेटा बांधून उभे राहतात असं नाही, तर नित्य उठून या हाची धंदा आहे त्यांचा. नित्य म्हणजे गावामध्ये असेल, कुठे कीर्तन असेल, कुठे भजन असेल, तेव्हा तर ते भजन करतातच करतात. पण कधीतरी तुम्ही त्यांच्या घराच्या बाजूनी जाऊन बघा, बाबा जर घरात असतील तर घर शांत दिसणार नाही. घरात सुद्धा नित्य भजन ज्यांचं चालू असतं ते म्हणजे आमचे फुलचंद बाबा. म्हणजे आपल्या परिसराचं हे खरं वारकरी वैभव आहे. ही सर्व प्रेमाची सगळी स्नेही मंडळी आहे. गोड अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी मिळते. हितेश कापसे, हिमेश कापसे, हा रेशमी आहे, मी तर विसरून गेले. पहिले टोपी असायची त्याच्या डोक्यात, पण आता टोपी त्याने काढून टाकली. आमचे हिमेश भाऊ, सर्वांची साथ मिळते. त्याचप्रमाणे दुग्ध शर्करा योग असा आहे की आज या कीर्तनाकरता उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी, त्यामध्ये आमचे सुराईकर मंडळी आलेले आहेत, आमच्या शकुंतला ताई आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी काल्हेरवरून आलेले आदरणीय परमार्थ परमस्नेही गुरुवर्य ज्ञानेश्वर बाबा, त्याचप्रमाणे अधिवक्ता भूषण महाराज, आमचे भूषण महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सर्व प्रेमाची मंडळी, स्नेहाची मंडळी आज कीर्तनाकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे चरणी अभिवादन करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल. आज दुग्ध शर्करा योग असा आहे की नुसती पखवाजाची साथ नाहीये बरं का महाराज, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला थकवा जर आला तर इकडे चंडा आहे, हा, त्याने अगोदरच मला तो दम देऊन आलाय की मला ते वाजवायचंय तरच मी. आणि महाराज आहे आमचे कन्हैया महाराज या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम अविस्मरणीय राहावा. कधी तुम्हाला असं वाटेल, जेव्हा तुम्हाला कधी असं वाटेल भविष्यामध्ये की आपल्या गावामध्ये झालेला अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला पाहता यावा, असं जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तेव्हा हा कार्यक्रम आणि हा संपूर्ण सप्ताह तुम्हाला यूट्यूबला दिसणार आहे. आणि या सर्व कार्यक्रमाची जे शूटिंग करतायत आमचे परमार्थ परमस्नेही दिनेश दादा वाडीकर, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. ग्रामस्थ मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असा सोहळा गेल्या 17 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे. आपलं हे गाव सामान्य नाही, तर या गावाला पद्मनाभ स्वामी महाराज यांचा पदस्पर्श झालेला आहे. वैकुंठवासी सद्गुरू काशीनाथ बाबा पाटील यांचं गोड मार्गदर्शन लाभलेलं आहे. महानंद बाबांची वेळोवेळी उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे. आणि मी म्हणेन आजचा दिवस आणि आजचा योग हा सुवर्ण योग आहे. आपल्या सप्ताहाचा जागराचा दिवस आहे, मागणीचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे तसं पाहिलं तर. आणि आज अजून एक अद्वितीय योग आहे, अजून एक सुंदर योग आज या ठिकाणी जुळून आलेला आहे. कोणी सांगू शकतं का? हा, गजानन महाराज. हा, मला इकडून उत्तर अपेक्षित होतं पण तिकडून आलं, पण असू द्या. आज महत्वाचा योग आणि अलौकिक अशा प्रकारचा योग आहे तो म्हणजे आज श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा आहे. दत्त अवतारी, दत्तांच्या अवतारामधला तिसरा अवतार असणारे महाराष्ट्रातील थोर संत श्री संत शेगावीचे गजानन महाराज यांचा प्रकट दिन आज आहे. आणि गजानन महाराज आपल्या सर्वांना ज्ञात आहे. वयाच्या 18व्या वर्षी शेगावमध्ये एका मोठ्या शेठच्या घरासमोर पत्रावळ्यातील उष्ट अन्न खाताना ते त्या ठिकाणी प्रकट झाले होते. आणि प्रकट झाले, संपूर्ण जगाचा उद्धार गजानन महाराजांच्या ह्या स्वरूपातून, ह्या प्रकट दिनातून किंबहुना त्यांच्या अवतार कार्यातून झाला. असे गजानन महाराजांचा प्रकट दिन आज हा सोहळा आहे. आणि मोठा सोहळा शेगावमध्ये होत असतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गजानन महाराजांचे भक्त आहेत. नसेल आठवत तर अजून थोडं सोपं सांगते. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थान आहेत जे कार्यरत असतात, परंतु अगदी शिस्तबद्ध संस्थान आणि निष्काम कर्म करणारं संस्थान, संपूर्ण जगभरात ज्या संस्थांनी ख्याती मिळवली ते संस्थान म्हणजे श्री संत गजानन महाराज संस्थान. विठ्ठल विठ्ठल. आणि असा गजानन महाराजांचा प्रकट दिन, आपल्या उत्सवातील आजची ही मागणीची सेवा, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे त्यांना त्यांना परमात्म्याकडे मागणीचा अधिकार आहे. मग परमात्म्याकडे काय मागावं हे आम्हाला कळत नाही, म्हणून संतांनी जे मागितलं आम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आजच्या अभंगातून नामदेवराय पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागतायत. नामदेवरायांचा अभंग आहे
नामदेवराय म्हणजे कोण हे अगोदर आम्हाला कळलं पाहिजे. कोण नामदेवराय महाराज? या संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले. त्याच्यामध्ये ज्ञानमूर्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते ज्ञानोबाराय. वैराग्यमूर्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. निवृत्ती मार्गाने चालणारे आहेत, त्यांनी संप्रदायाला प्रेम शिकवलं असे नामदेवराय आहेत. विठोबाचे अतिशय लढीवाळ भक्त असणारे, विठोबाचे अतिशय जवळचे भक्त असणारे म्हणजे नामदेवराय आहेत. आणि या नामदेवरायांनी विठोबाची इतकी गोड भक्ती केली, इतकी सुंदर भक्ती केली की विठोबाला सुद्धा ज्याच्या भक्तीशिवाय, ज्याच्या नसण्याशिवाय, असण्याशिवाय करमत नव्हतं ते म्हणजे नामदेवराय होते. की ज्या नामदेवरायांचा जन्मच भक्तीतून झाला, ज्या नामदेवरायांच्या घरामध्ये भक्ती होती. नवे नवे नामदेवरायांचा अधिकार एवढा श्रेष्ठ की आळंदीचे ज्ञानमूर्ती ज्ञानोबाराय ज्या वेळेला तीर्थयात्रा करायला निघाले त्यावेळेस तीर्थयात्रा करायला सोबत कोणाला घेऊन जायचं म्हणून ज्ञानोबाराय ज्यांना सोबत घेऊन गेले ते संत म्हणजे नामदेवराय. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांनी सोबत घेऊन जावं आणि ज्ञानोबारायांनी विठोबाकडे बोलावं की विठोबा मला तीर्थयात्रेला जायचंय. विठोबाने म्हणावं ज्ञानोबाराया तीर्थयात्रेला जायचंय का? मग जावा ना. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतायत की मला तीर्थयात्रेला जायचंय पण एकट्याला नाही, तर मला सोबत नामाला घेऊन जायचंय. कोणाला घेऊन जायचंय? कुणी म्हणावं? देवाने म्हणावं. देवाने मला सोबत, ज्ञानोबारायांनी म्हणावं की मला सोबत नामदेवांना घेऊन जायचंय, नावाला सोबत घेऊन जायचंय. त्यावेळेस देवाने म्हणावं नामदेवांना सोबत घेऊन जायचं असेल तर जावं, परंतु नामदेवांना एकदा विचारा की त्यांना यायचंय की नाही. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतायत की देवा तुम्ही सांगितलं ना की नामदेवराय तुमचा शब्द टाळणार नाहीत. नामदेवराय सगळा संवाद कुठेतरी कोपऱ्यात उभं राहून ऐकतायत. त्यावेळेला देव म्हणतायत ज्ञानोबाराया तुम्ही नामदेवांना सोबत घेऊन जा. देवाने इच्छा व्यक्त केली, देवाने होकार दिला की ज्ञानोबाराय तुम्ही नामदेवांना सोबत घेऊन जा. पण असं म्हटल्यानंतर जसे ज्ञानोबाराय पाठमोरे झाले गेले तसे नामदेवराय रागारागात आले देवाच्या समोर. आणि रागारागात आल्यानंतर देवाला म्हणाल देवा मला तू ज्ञानदेवांबरोबर पाठवतोय ठीक आहे, माझं काही नाही, पण तुला करमेल का? कोणाला म्हणताय? देवाला. देवाला काय म्हणताय? मी जाईल तुला करमेल का? म्हणजे ज्या नामदेवांना एवढी गॅरंटी आहे की मी गेल्यानंतर या देवाला इथं करमणार नाही, देवाच्या मनातलं जे जाणतात, देवाच्या हृदयाचा हात जे आहे, काळीज जे आहेत ते संत म्हणजे नामदेवराय. विठ्ठल विठ्ठल. आणि भक्ती तर घरातच, ज्यांच्या नामदेवरायांच्या घरात भक्ती महाराज. या नामदेवरायांचे वडील म्हणजे दामा शेट्टी. आणि हे दामा शेट्टी असं म्हणतात की सकाळ संध्याकाळ अगदी आपला व्यवहार व्यवस्थित सांभाळून पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठतेने भक्ती करणार, वारी करणार, भक्ती करणार, नामस्मरण करणार, भजन करणार, कीर्तन करणार. आणि हे घरामध्ये केलं पाहिजे. आपल्या मुलांनी जर भक्ती मार्गाला लागावं असं वाटत असेल तर अगोदर घरातल्या थोरा मोठ्यांनी भक्ती केली पाहिजे. आपल्या मुलांनी देवपूजा करावी असं वाटत असेल तर दादा अगोदर तुम्ही देवपूजा केली पाहिजे. तुम्ही जर रोज देवपूजा करत असाल, ज्या घरातला बाप रोज देवपूजा करतो त्या घरातील मुलांना देवपूजा कर असं सांगावं लागत नाही. ज्या घरात रोज जो बाप देवपूजा करतो तो व्यक्ती एखाद्या दिवशी जर बाहेर गेला ना घाईघाईत तर त्या मुलाला सांगावं लागत नाही की तू येऊन देवपूजा कर म्हणून. तो मुलगा आपोआप येतो आणि देवपूजा करतो. का? कारण तो पाहतो माझे वडील रोज देवपूजा करतात. मग तुमच्या मुलाने देवपूजा करावी असं वाटत असेल तर तुम्ही देवपूजा केली, तुम्हाला पटत नाही वाटतं? तुम्ही देवपूजा केली पाहिजे. आता प्रत्येकाला आपलं आठवत असेल रोजचं, मी उठलो का अंग धवला का पहिला चहा घेतो ना, नीट निघतो त्या देवाकडे बघत पण नाही. हा, पण तुम्हाला असं वाटतंय ना दादा की आपल्या मुलाने देवपूजा केली पाहिजे, आपल्या मुलाने परमार्थ केला पाहिजे, आपल्या मुलाने नामस्मरण केलं पाहिजे, आपल्या मुलाने कीर्तनाला भजनाला आलं पाहिजे, असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही देवपूजा केली पाहिजे. तुम्ही भजनाला आलं, जरा मोठ्याने बोल, तुमची इच्छा नाही काही, तुम्ही भजनाला आलं पाहिजे, तुम्ही कीर्तनाला आलं पाहिजे, तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतोय. हा सप्ताह एकाने सुरू केला, हळूहळू हळूहळू त्याच्या पाठीमागे लोक येत जातात. आपल्या गावातले आदरणीय अजित महाराज,
आज संपूर्ण पंचक्रोशीमध्ये श्राद्ध कर्म असेल, कर्मकांड कर्म असेल ते करतात, किंबहुना कीर्तन भजन नामस्मरण हे करतात. आणि याच्याही पुढे जाऊन मला त्यांचं सांगायचंय की आपल्या संपूर्ण परिसरामध्ये खरोखर खऱ्या अर्थाने धर्मावर प्रेम जर कुणाचं असेल आणि त्या धर्म प्रेमापोटी खऱ्या अर्थाने धर्म संरक्षणाचं कार्य ज्यांच्या हातून घडतंय ते आपल्या गावचं रत्न म्हणजे अजित महाराज. आज ते पंचक्रोशीमध्ये फिरत आहेत. जरा मोठ्याने वाजवा नका, पोटात दुखतं का. आज ते फिरतात, त्यांच्या नावाच्या समोर त्यांच्या गावाचं नाव लावलं जातं का नाही, गावाचं नाव लावलं जातं. आज ते करतायत. हळूहळू शेजारच्या पाजारच्यांना असं वाटेल की आपणही केलं पाहिजे, गावच्यांना असं वाटेल आपणही केलं पाहिजे. का? कारण शास्त्र सांगतं यद यद आचरती श्रेष्ठस तस्तस देवो तरो जनः. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. ये रतीची अनुष्ठिती सामान्य सकळ. आपले वडील जे करतात ना तसे त्याच्या पाठीमागे त्यांचे मुलं बाळ लहान लहान लोक करत असतात. माझे तुकोबाराय म्हणतात आम्ही पंढरीच्या वारीला लागलो, आम्ही परमार्थ करायला लागलो, आम्ही नामस्मरण करायला लागलो. त्याचं कारण आहे माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. उपवास करणे कठीण देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात आम्ही वारी करायला लागलो कारण माझ्या वडिलांनी ते केलं. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल मुलांनी करावं तर अगोदर तुम्ही केलं पाहिजे, कराल ना. मग तुम्हाला असं वाटत असेल पोराने माळ घालावी तर तुम्ही घातली, वाटत असेल तर. नाहीतर काही काही माळकऱ्यांचे मुलं बिगर माळकरी आता काय करणार. काही काही माळकऱ्यांचे मुलं त्यांच्या गळ्यात, मला मोठं आश्चर्य वाटतं, माळकरी आहेत त्यांनी मुलगा जन्माला आल्यानंतर 5वीच्या आत त्याच्या गळ्यात माळ घातलीच नाही. पटत वाटतं घातलीच पाहिजे. नाहीतर मग माळकरी सुद्धा कधी कधी असं बोलतात ना तेव्हा मला खूप राग. सामान्य माणूस बोलला का मग राग नाही, पण माळकरी ज्या वेळेस बोलतो ना की आपण माळ घातलीच घातली पण पोरा बालांचा जीव कला मारायचा, असा राग येतो मला. काय सांगू तुम्हाला, म्हणजे तू माळ घालून फसला वाटतं. जर तुम्ही माळ घातली असाल, तुम्हाला आनंद असेल, तुम्ही वारी करत असाल, तुम्हाला खरोखर वाटत असेल ह्याच्यासारखा आनंद कुठे नाही, तर तुम्ही मुलांच्या गळ्यात घातलीच पाहिजे. जे जे माळकरी आहेत त्यांनी पोरांच्या गळ्यात माळ घातल्याशिवाय मरू. आता डायरेक्ट लास्ट सांगितलं. तुकोबाराय म्हणतात तसे नामदेवराय बघा, नामदेवरायांचे वडील दामा शेट्टी रोज पूजा करायचे, नामस्मरण हरिकीर्तनाचा वारसा घरात लाभलेला. शांततेत ऐका जरा, त्या मुलांकडे लक्ष द्या. वारसा घरात लाभलेला आणि काही कामानिमित्त रोज पूजा करणारे दामा शेट्टी म्हणजे नामदेवांचे वडील, त्यांना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं. पण बाहेर जायचं होतं, सगळ्या गोष्टीची व्यवस्था त्यांनी लावली, पण एक गोष्ट मात्र राहिली ती म्हणजे काय, देवपूजा कोण करणार. मोठं टेन्शन आलं. बऱ्याचदा आपण बाहेर ज्यावेळेस जात असतो ना पिकनिकला कुठं फिरायला, आपण सगळ्या गोष्टींची व्यवस्था लावत असतो पण एका गोष्टीची लावत नाही. कुठली गोष्ट? देवाची व्यवस्था नाही लावत आपण.
देवाला नैवेद्य कोण देईल, देवाच्या समोर दिवा कोण लावेल. नामदेवरायांच्या वडिलांनी सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या आणि अगोदर विचार केला की माझ्या देवाची देवपूजा कोण करणार. मोठा प्रश्न निर्माण झाला. मी रोज देवपूजा करतो आणि त्याच्यामुळे माझ्या देवाची देवपूजा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला. आपल्या घरातली देवपूजा, आपल्या घरातलं देवघर म्हणजे आपल्या घराचं वैभव असतं. देवघर म्हणजे आपल्या घराची श्रीमंती असते, लक्षात घ्या. म्हणून एखादा नवीन पाहुणा घरात आला तर त्याला काय दाखवावं हे कळलं पाहिजे. कधी कधी लोक आम्हाला घर बघायला नेतात आणि घर बघायला गेल्यानंतर मग आम्हाला सांगतात हे आमचं किचन आहे, हे आमचा हॉल आहे, हा आमचा बेडरूम आहे. इथपर्यंत ठीक होतं. आजकाल लोक एवढी येडावली आहेत का बघायला नेतात काय बाथरूम हे आमचं. आता ते काय दाखवायची गोष्ट आहे का? इथं इटालियन मार्बल लावलं, इथं हे लावलंय. अरे कशाला? एक गोष्ट आजच्या कीर्तनातून घेऊन जात आई दादा, जमलं तर बघा, तुम्हाला जमलं तर कल्याण होईल तुमचं. एखादा मनुष्य, नवीन मनुष्य, पाहुणा, महाराज मंडळी घरात आले ना तर घरातल्या लोकांना इतर कुठल्याही गोष्टी दाखवू नका. अगोदर तुमचं देवघर दाखवा. त्या देवघरावर कळतं तुम्ही किती श्रीमंत आहात. ते श्रीमंती आहे, ते वैभव आहे. देवघर प्रसन्न असलं पाहिजे. त्या देवाच्या समोर रोज दिवा लावला पाहिजे. दिव्याच्या वरची काजळी काढली पाहिजे. तो दिवा साफ केला पाहिजे, नाही तर अख्खा काळाच असतो तो दिवा. त्या देवांच्यावर इतकी धूळ लागलेली असते, इतकी धूळ साचलेली असते त्या देवघरामध्ये का काय विचारावं. असं वाटतं किती दिवसाचे देवांचं घर झाडलेलं नाही, त्यानं नैवेद्य नाही. दामा शेट्टी विचार करतायत मी बाहेर जाणार आहे, पण आता माझ्या देवाची देवपूजा कोण करणार, विठुरायाची पूजा कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला. लहानशे 5 वर्षाचे नामदेवराय धावत धावत आले. बाबा काळजी कशाला करतात, हा नामा आहे ना, हा नामा पूजा करेल, तुमची या देवाची पूजा करेल. लहानशा नामदेवाच्या मुखातून हे वाक्य ऐकून, उद्गार ऐकून दामा शेट्टींच्या डोळ्यात घळाघळा अश्रू आले. ज्यावेळेस आपला मुलगा म्हणतो ना मला भजन करायचंय, मला कीर्तन करायचं, खरोखर बापाला खूप भरून येतो, अंतकर खूप भरून येतो. दामा शेट्टींच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले. त्या नामदेवाच्या, लहानशा नामदेवाच्या चेहऱ्यावरून असा हात फिरवला, बोटं मोडले. नामा तू करणार का रे देवपूजा? हो बाबा मी करणार ना देवपूजा. सांगा ना, तुमची देवपूजा रोज मी बघतो आणि तुम्ही जशी करता ना तशीच मी करेन. भले तुम्हाला 1 तास लागतो, मला 2 तास लागतील, कारण माझे हात छोटे आहे ना, मला 2 तास लागतील, पण मी करेल हा देवपूजा बाबा, तुम्ही काळजी करू नका. फार बरं वाटलं. दामा शेट्टी निघून गेले. नामदेवरायांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की उद्या देवाची देवपूजा मी करणार, विठुरायाला मी पूजणार. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, रात्रभर झोप लागली नाही. लहानशा नामदेवाला रात्रभर झोप लागली नाही. पहाटे उठले आणि जसे उठले, आंघोळ स्नान वगैरे सगळं झालं, सोवळं नेसलं आणि सोवळं नेसल्यानंतर आई दे बरं पूजेची थाळी, सगळे देवाचे अलंकार दे, सगळं दे, सगळं दे, आज मी देवपूजा करणार. लहानसा नामा धावत 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 विठुरायाच्या देवळात गेला. कपाट उघडले. आतमध्ये गेल्यानंतर भगवंताला झोपेतून जागं केलं. म्हणजे याचा अर्थ अगोदर झोपवलेलं होतं, झोपेतून जागं केलं आणि जागं केल्यानंतर माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या हळूहळू हळूहळू काकडा झाला. एक 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 वस्त्र त्या ठिकाणी बाजूला काढायला सुरुवात केली. सुंदर अशा प्रकारे अगोदर दुधाने स्नान घातलं, नंतर गरम पाण्याने पंचामृताचं स्नान विठुरायाला घातलं आणि पंचामृताचं स्नान घातल्यानंतर सुंदर अशा कपड्याने त्याला पुसलं. देवपूजा सुद्धा कशी केली पाहिजे, ज्या कपड्याने देव पुसतो त्याच कपड्याला हात पुसायचे, अशीच ना. आपला एकच कपडा असतो, ज्या कपड्याला देव पुसतो त्याच कपड्याला आपण हात पुसतो. त्याच कपड्याला दिवाने तेल लावलेलं असतात, चिकट हात झालेले असतात, त्याच कपड्याला काय करायचा. आपली हीच पद्धत आहे. कोणाच्या देवाऱ्यामध्ये 2-2 कपडे आहेत सांगा बरं. हा वा वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्याकरता. पूजा लवकरच गेलो होतो, पूजा झाली, थोडा वेळ लागला तसा, पण तुझा नैवेद्य झाला का? आईने नैवेद्याचं ताट सुंदर नैवेद्य दिलं. काय दिला? निवद नाही, हा नैवेद्य दिला. आणि नैवेद्य दिल्यानंतर ते ताट घेऊन माझे नामदेवराय धावत धावत आले. विठुराया नैवेद्य आणलाय हो का तुला, नैवेद्य आणलाय तुला, ये पटकन आणि जेवायला बस. आतापर्यंत नामदेवरायांना हे माहितीच नव्हतं की देव जेवत, देवाला निवद दाखवायचा, काय करायचा, दाखवायचा. आपण काय करतो, निवद चोखंड भाकर त्याच्यावर साखर आणि तो जातो देवाला. पिंट्या देवाला निवद दाखवून, म्हणजे देव निवद खात नाही, खात नाही, खात. आपला हा समज आहे महाराज, आपला हा समज आहे. देव खातो ना. तुम्ही ते भाव, आपण चोखंड भाकर देऊ, त्याच्यावर थोडीशी साखर देऊन, देवाऱ्यात देव किती 4 ते 5 देव असतात.
4 ते 5 देवांना किती भाकर? चोखंड भाकर. तेव्हाच मी विचार करते देवारातल्या देवांच्या तब्येती का होत नाही? चोखंड भाकरीने कसे त्यांचं पोट भरेल? असं मस्त ताट करावं, देवाला न्यावं. कोण म्हणतं देव खात नाही? कोण म्हणतं? देव खातो, देव येतो, देव नाचतो, देव सगळं करतो, पण तुम्ही त्या भावनेने खाऊ घाला ना, खाऊ घाला. कोण कहते भगवान खाते नहीं, कौन कहते भगवान खाते नहीं, मेरे शबरी की जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कोण म्हणतो देव जेवत नाही महाराज? कोण म्हणतं देव येत नाही? येतो ना देव. जसं मीराबाईने हाक मारली, देव आला की नाही? अरे प्रल्हाद जैसा विश्वास हो, द्रौपदी जैसी पुकार हो, और मीरा जैसा इंतजार हो, तो गोविंद को आना ही पडेगा, गोविंद को आना ही पडेगा. यावंच लागेल त्याला. नामदेवरांनी ताट केलं, समोर उभं सजवलं, हात जोडून उभे. देवा घेऊन आलो नैवेद्याला, घेऊन आलो नैवेद्याला, मजवरी कारुसला एक तरी घास घे रे विठ्ठला, एक तरी घास घे रे विठ्ठला, एक तरी घास ताट घेऊन उभे देवाला विनवणी करतायत. देवा ये ना जेवायला, देवा ये ना जेवायला. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, देव येत नाही जेवायला, येत नाही. काय करावं समजे नसं झालं. नामदेवराय पुन्हा हात जोडून विनंती करतायत, देवा अरे मी लहान आहे म्हणून तुला यायला बरोबर वाटत नाही का? माझे बाबा रोज आणतात, तू बाबांच्या हातून कसा खातो? नामदेवरांना अजून माहिती नाही की देव खात नाही म्हणून. तो सॉफ्टवेअरच नाही, बाबांच्या हातून खातोस ना, मग माझ्या हातून खायला का झालंय? देवा येणारे, देवा येणारे, देवा येणारे. देव येत नाही. विचार करताय लहान आहे ना मी म्हणून कदाचित त्याला यायला बरोबर वाटत नसेल. देवा थोडं इको कमी कर. देवा मी या खांबाच्या पलीकडे जाऊन उभा राहतो, आता तरी येशील ना? मी धावत धावत गेले, खांबाच्या पलीकडे जाऊन उभं राहिले. मनामध्ये विचार कर, आता आला असेल बरं का, आता खाल्लं असेल, आता पोट भरलं असेल, आता ढेकर दिला असेल, आता ताट सगळं रिकामं झालं असेल, आता जाऊन बघूया. धावत धावत गेले देवाच्या समोर, ताट जसंच तसंच आहे. पुन्हा विचार करतायत, देवा का रे येत नाही? देवा येणारे, देवा येणारे. लहानशे नामदेव काकुळतीला आले, देवा येते नाही. मी आता ना दरवाजाच्या तिकडे जाऊन उभे राहतो. धावत धावत गेले, दरवाजाच्या बाजूला जाऊन उभे राहिले. आता आला असेल बरं का, आता खाल्लं असेल बरं का, आता जेवला असेल, पोट भरलं असेल त्याचं. 5 मिनिटांनी परत धावत धावत आले, पाहिलं तर ताट जसंच तसंच आहे. आता मात्र रडवेला चेहरा झाला, डोळे पाण्याने डबडबले. देवा मंदिराच्या मागे जाऊन उभं राहिलं तर जमेल का रे? मग येशील का रे? धावत धावत गेले, देवळाच्या पाठीमागे जाऊन उभं राहिले. आता आला असेल बरं का, आता खाल्लं असेल बरं का, आता नक्कीच झालं असेल, त्याचं पोट भरलं असेल. पुन्हा देवळाच्या मागे राहून इवलीशा पावलाने धावत धावत आले. कितीतरी पावलं फिरली, अजून ताट खाल्लं नाही, अजून जेवण खाल्लं नाही. काय करावं?
आता रडू आलं मात्र आणि आता नामदेवराय इतके काकुळतीला आले. देवा अरे एवढा उशीर का लावतोय रे, का लावतोय? भूक नसे का तुला लागली, भूक नसे का तुला लागली, माता यशोदा कशी आठवली, माता यशोदा कशी आठवली, काया नाम्यावरी रुसला, एक तरी घास घे रे विठ्ठला, एक तरी घास घे रे विठ्ठला, एक तरी घास घे रे विठ्ठला, एक तरी घास घे रे विठ्ठला. देवा अरे ये ना रे, एक तरी घास घेणार आहे, असं काय करतो? 2च दिवसाचा प्रश्न आहे. मग बाबा आले ना, तर मग तुला त्यांच्या हाताने खायची सवय ना, आता एक तरी घास घे. देवा उपाशी नको राहू. विचार करतायत देव येत नाही. आता जर देव उपाशी राहिला ना तर उपयोग नाही आपल्या जगण्याचा, जीवनाचा अर्थ नाही. देव जर येत नसेल तर रडवेला चेहरा नामदेवरायांचा आता बस अंत, आता राहवत नाही. आता देव आल्याशिवाय राहवणार नाही. आता देवाने यायला पाहिजे पण देव येत नाही. म्हणून शेवटी धमकी दिली, देवा आता जर आला नाहीस ना तर हा नामा इथेच डोकं आपटून जीव देईल, प्राण देईल, पण तू आला पाहिजेस. देव सुद्धा विचार करतो आता काय करायचं. देवाचं हृदय सुद्धा खालीवर झालं, काळजामध्ये धस्स झालं. नामदेवराय बराच विनंती करतायत, काकुळतीला आले पण येत नाही. शेवटी आता विचार केला, आता जीव द्यायचा, प्राण द्यायचा. म्हणून नामदेवराय डोकं आपटायला तयार झाले. आणि जसं डोकं आपटायला तयार झाले तसं मूर्तीतून विठोबा प्रगट झाला, हाताला धरलं नामदेवरायांच्या आणि उठवलं. आणि उठवल्यानंतर नामदेवांनी घास भरवावा आणि विठोबाने खावा. काय सुंदर दृश्य असेल. विठोबा अरे किती भूक लागली होती, एवढा खात होता, एवढी भूक लागली होती तरी एवढ्या आड्या वेड्या घेत होता. त्यावेळेस दामाशेट्टीला सुद्धा विश्वास बसत नव्हता. दामाशेट्टी म्हणाल दाखव बरं कुठे देव खातो. दामाशेट्टी मंदिराच्या बाजूला कोपऱ्यात उभे राहून बघू राहिले आणि खरोखर नामदेवांच्या हातून देव येतो, नैवेद्य खातो. त्यावेळेस दामाशेट्टी विचार करतायत, 12 वर्ष देव उपवासी मारिले, आजी जेवविले नामदेवे. असे हे नामदेवराय की ज्या नामदेवरायांचा सेवेचा पिंड, ज्या नामदेवरायांच्या घरात ही सेवेचे संस्कार, ही सेवेची परंपरा ज्या नामदेवरायांना मिळालेली, ही चरण सेवा बाहेरून शिकवायला लागली नाही, तर ज्या घरातून परंपरेचा सेवेचा वारसा मिळाला, ते नामदेवराय ज्यावेळेस देवासमोर उभे राहतात आणि देव ज्यावेळेस नामदेवांना विचारतो, नामदेवा तुम्ही काहीतरी मागा, देवाचा हट्ट थांबत नाही, तेव्हा नामदेवराय महाराज ज्या सेवेची वारसा आणि ज्या सेवेची परंपरा लाभलेली आहे तीच सेवा देवाकडून मागून घेतात. अभंगाच्या प्रथमच्या
देवासमोर मागतात, हेच देवा पै मागत चरण सेवा खंडित. देवा द्यायचं असेल तर मला हेच दे. काय दे? चरण सेवा खंडित. मला तुझ्या चरणाची सेवा दे, बाकी मला काही नको. देवाकडे काय मागितलं पाहिजे हे कळलं पाहिजे. अर्थात आपण देवाकडे मागण्या करताच जातो. देवाच्या दरबारात कुणी त्याला धन्यवाद म्हणण्याकरता जातच नाही. कधीतरी देवाच्या दरबारात जाऊन देवाच्या समोर उभा राहण्याचा हात जोडा आणि देवाला म्हणावं, देवा धन्यवाद. तुम्ही म्हणाल का धन्यवाद म्हणायचं? देवाला का धन्यवाद म्हणायचं? कारण एवढा सुंदर नरदेह त्या देवाने आपल्याला दिलाय. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया. किती सुंदर नरदेह दिलाय. कधीतरी त्या देवाला धन्यवाद म्हणत जा की देवा धन्यवाद, थँक्यू. एवढा सुंदर. आणि कधी त्यांनी पैसे मागितले नाही आपल्याकडे. कोणाकडे मागितले का? एवढा छान दिला. एक दात पडला तर दाताची किंमत काय आहे? काय किंमत आहे? रूट कॅनल करायचं 10,000 शिवाय लागत नाही. एवढा अनमोल नरदेह. लक्षात घ्या. एक उदाहरण सांगते आपल्याला. एक महाराज होते, साधू महाराज. त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आणि दोन्ही किडन्या फेल झाल्यानंतर त्यांचा मोठा शिष्य परिवार होता. एक शिष्य म्हणाला, महाराज मी तुम्हाला किडनी देतो. महाराज नाही म्हणत होते, पण शिष्य म्हणाला मी देणार म्हणजे देणार. त्या शिष्याने महाराजांना किडनी दिली. काय दिली? माता माऊल्यानं झोपल्या का काय पाठीमाग? काय दिली? किडनी. किडनी कुठं मिळते? रविवारच्या बाजारात का बुधवारच्या बाजारात? किडनी दिली, किडनी. आणि किडनी दिल्यानंतर मोठं ऑपरेशन झालं. 8-10 तासाचं मोठं किडनी ट्रान्सफरचं मोठं ऑपरेशन झालं. आणि जेवढं मोठं ऑपरेशन तेवढंच मोठं बोला बिल. जेवढं मोठं ऑपरेशन झालं तेवढंच मोठं बिल त्या डॉक्टरांनी त्या साधू महाराजांना दाखवलं. जसं महाराजांनी बिल पाहिलं, महाराजांच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू आले. महाराजांच्या डोळ्यातील अश्रू पाहून डॉक्टर म्हणतायत, महाराज तुमच्याकडून बिल घेणार नाही मी, तुम्ही रडू नका, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. महाराज म्हणाले, तू मला बिल दिले म्हणून मी रडत नाही. काय म्हणताय महाराज? तू मला एवढं मोठं बिल दिले म्हणून मी रडत नाहीये, तर मी रडतोय त्याचं कारण वेगळे. काय कारण आहे महाराज तुमच्या रडण्याचं? महाराज म्हणतायत, तू साधा माझा एक अवयव दुसऱ्याचा काढून मला टाकला, तर त्या एका अवयवाचं तू एवढं मोठं बिल घेतोयस. माझ्या भगवान परमात्म्याने एवढा मोठा नरदेह मला फुकट दिला. आतापर्यंत त्याने कधी बिल घेतलं नाही, कधी पैसे मागितले नाही, कधीच नाही मागितले. आमच्या गावात नाही मागितले. तुमच्या गावात मागितले? हो म्हणताय? नाही मागितले ना. कधीतरी त्या देवाच्या दरबारात जा, त्याला धन्यवाद म्हणा. देवा कुठे तुझं घर? त्या डोंगराच्याही पुढे गेले. ते किती ताकद आहे ना हे आमच्या संतांना चांगलं माहिती होतं. म्हणून संत म्हणतात, देवा द्यायचंच असेल तर चरण सेवा दे. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे काही न मागो अनिक, बाकी मला दुसरं काही नको. द्यायचं असेल तर तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा दे. काय ताकद आहे या चरणामध्ये? या भगवंताचे जे चरण आहे ना, या चरणातून गंगा निघाली. कोण निघाली? पाप धुण्याकरता ज्या गंगेमध्ये जातं. लक्षात घ्या, संपूर्ण जग आपलं पाप धुण्याकरता ज्या गंगेमध्ये जातं, ती गंगा स्वतःच पाप धुण्याकरता, म्हणजे आपण केलेलं पाप तिच्यामध्ये साचलेलं असतं, आणि ते पाप धुण्याकरता ज्याच्या पायाजवळ जाती, ते पाय म्हणजे माझ्या भगवंताचे. म्हणून तुझी चरण सेवा पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल. अहो जग जिच्या पाठीमागं धावतंय, कोणाच्या पाठीमागं? बोला बोला बोला. तुम्ही नाही धावत का? सगळं जग तिच्या पाठीमागे धावतंय. लक्ष्मीच्या पाठीमागे सगळं जग धावतंय. मला धावतंय की नाही? सगळ्यांना इच्छा आहे, भले सुखाची नसेल पण लक्ष्मी यावी, लक्ष्मी यावी अशी इच्छा आहे. मी हात जोडून विनंती करेल, इच्छा करणं चुकीचं नाहीये, पण ती लक्ष्मी आपल्या घरात येत असताना एक काळजी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे, ती चांगल्या मार्गाने आली पाहिजे. बरं का? चांगल्या मार्गाने धन घरात आलं पाहिजे. चांगल्या मार्गाने. कोणाचं चोरून नको, कोणाचं लुबाडून नको, कोणाच्या हिश्श्याचं नको, कोणाच्या सातबाऱ्याचा तर अजिबात नको. बहिणीला भावाचं नको, भावाला बहिणीचं नको. आपलं आपलं आपल्या कष्टाने असावं महाराज. आपल्या स्वतःच्या सत्कार्याचं चांगल्या मार्गाने आणा, धर्माने आणा, नीतीने आणा, तर ते तुम्हाला सुख देईल. एकच वाक्य सांगून जाईल, तुम्ही खूप पैसा कमवा, खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा. छोट्या मोठ्या गाड्या तर अजिबात घेऊ नका. वॅगनर नका घेऊ, सेलिओ नका घेऊ, इको फिको तर नका घेऊ. घ्यायचीच असेल तर कुठली घ्यायची? जॅग्वार घ्यायची, फॉर्च्युनर घ्यायची, BMW घ्यायची.
बंगलाच बांधायचा तर मोठा बांधायचा, गाडी घ्यायची तर मोठी गाडी घ्यायची. फक्त एक गोष्ट जमली तर कीर्तनातून आजच्या घेऊन जा, भरपूर पैसा कमवा, घरामध्ये आणि खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा, पण त्या पैशामागे कोणाचाही तळतळाट नसावा. हे ज्याला कळलं त्याचं जीवन यशस्वी आहे. सार्थकी नारायणाच्या पावल म्हणून जेथे लक्ष्मीचा वास, गंगाली पापनाश, तुझी पाहुली सुकुमार, तेथे मन माझे भ्रमण. त्या भगवंताच्या पावलाच्या जवळ लक्ष्मी माता राहते. मग तिने काय केलं, मग सर्वस्व करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, जे पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले. या भगवंताच्या चरणामध्ये किती ताकद आहे. एकच उदाहरण सांगते आणि सेवेला समाप्तीकडे नेते, ऐका. जी लक्ष्मी माता एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, समुद्र मंथनातून जी 14 रत्न बाहेर निघाली, त्या 14 रत्नातील एक अद्भुत रत्न, अलौकिक सौंदर्य जिच्याकडे आहे. असं म्हणतात की ही लक्ष्मी माता एवढी सुंदर, एवढी सुंदर, परंतु सगळा अभिमान सांडून त्या लक्ष्मी मातेने भगवंताच्या चरणाची सेवा केली. भगवंत म्हणतात ती लक्ष्मी माता मला आवडते, ती माझा प्राण आहे. भगवंत म्हणतात जो लक्ष्मण आहे तो लक्ष्मण मला आवडतो. रामायणामध्ये जर आपण उदाहरण बघितलं तर रामायणामध्ये गोड प्रसंग आलेला आहे. रामायणामध्ये लक्ष्मी माता, रामायणामध्ये लक्ष्मण महाराज हे सगळे त्या ठिकाणी बसलेले असताना भगवान श्रीरामांची पत्नी, जिचं नाव सीता माता, या सीता मातेला हरण केलं. कुणी हरण केलं? रावणाने. आणि रावणाने हरण केल्यानंतर आपल्या पत्नीला ज्याने हरण केलेलं आहे तो देव आहे. तुम्ही विचार करा, आपल्या पत्नीची ज्याने छेड काढली किंवा आपल्या पत्नीचं ज्याने हरण केलं, आपण त्याचा संपूर्ण कुळाचा नाश होईल अशी अपेक्षा करत असतो. आणि देवाने सुद्धा ते केलं, देवाने सुद्धा ते केलं. परंतु या संपूर्ण कुळामध्ये रावणाचा भाऊ, ज्याचं नाव बिभीषण, ज्याचं नाव बिभीषण, ज्यावेळेस रामचंद्र प्रभू, लक्ष्मणजी, जानकी माता, हनुमंतराय हे सगळे बसलेले होते. आणि सगळे बसलेले असताना रामचंद्र प्रभूंचं दर्शन घेण्याकरता बिभीषण आले. कोण आले? बिभीषण आले. आणि बिभीषण आल्यानंतर भगवंताने लक्ष्मणाकडे डोळे केले आणि लक्ष्मणाला उठायला सांगितलं. कोणाला? लक्ष्मणाला. लक्ष्मण कोण आहे? भाऊ आहे. नुसता भाऊ नाही, तुमच्या आमच्यासारखा भाऊ नाही की जो चांगली चांगली जागा स्वतःला घेतो ना, खराब खराब जागा जिला भाऊ नाही ती आपल्याला देतो, असं नाही. लक्ष्मण हा एवढा प्रेम करणारा भाऊ आहे, एवढा प्रेम करणारा भाऊ आहे की भावासाठी 14 वर्षी ज्याने पत्नीचा त्याग केला तो लक्ष्मण आहे. त्या लक्ष्मणाकडे भगवंत नजर फिरवतायत आणि त्याला म्हणतायत उठ. काय म्हणतायत? उठ. कोणाला? लक्ष्मण. उठवलं आणि लक्ष्मणाच्या जागेवर कोणाला बसवलं माहिती का? बिभीषणाला बसवलं. का बिभीषणाला बसवलं? त्याचं कारण आहे, या बिभीषणाने भगवंताच्या चरणाची सेवा केली होती म्हणून बिभीषणाला बसवलं. मग माझे नामदेवराय म्हणतात, तुझे चरण आणि तुझ्या चरणाची ज्याने सेवा केली त्या चरणाची सेवा करणाऱ्याला तू लक्ष्मीपेक्षा आणि लक्ष्मणापेक्षाही जास्त जीव लावतो, जास्त जवळ करतो, म्हणून मला बाकी काही नको, तुझी चरण सेवा अखंडित. दुसरं वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, पंढरीचा वास द्यावा. बर का? आणि पंढरपूरला काय आनंद आहे, काय सोहळा आहे, काय सोहळा आहे. पंढरी सारखं तीर्थक्षेत्र या जगाच्या पाठीवर नाही महाराज, म्हणून पंढरपूरला गेलं पाहिजे. त्यातली त्यात वारीला जाऊन बघा. जाताना आपण सर्व मंडळी बसने जातात, कधीतरी पायी पायी पण जाऊन बघा वारीला. बर का? बसने तर सगळेच जातात ना, सगळे बसने. आपण पायी पायी गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? पायी पायी. आणि मावशांनो, ज्यांना ज्यांना सुना आल्यात त्यांनी पंढरपूरच्या वारीला पायी पायी निघायचं. 2 ऑप्शन मी तुमच्या समोर ठेवते, पायी पायी जा किंवा चालत चालत जा. कशा जा? चालत. सुना किती जणी आल्या? हातवर करा पटकन. किती जणी ना? सगळ्या बिगार सुनाचं वाटतं.
तर नेहमी सतत 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 आपल्या मुखातून भगवंताचं नामनाम, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टांचे. म्हणून ती संत संगती दे. काय होईल त्या संत संगतीमध्ये? अखंड परमात्म्याचं भजन होईल आणि तेच भजन आपल्याला या ठिकाणी करायचंय. म्हणून ज्यांना ज्यांना 2 हात असतील त्यांनी ताठ हात वरती करा. तिकडे कोपऱ्यात बसलेले केले ताठ हात वरती, राहू द्या सकाळपर्यंत. हरी विठोबा वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नामदेवरायने असं म्हटलं ना तर देव नामदेवरायना म्हणाले, नामदेवराय तुम्ही म्हणतायत पंढरीचा वास द्या, चरण सेवा द्या, संतांचा संग द्या, मग अजून काय तुम्हाला पाहिजे? याच्यासाठी जन्म तर तुम्हाला नरदेहच मिळेल ना, नरदेहच पाहिजे असेल ना. त्यावेळेस नामदेवराय म्हणतात
म्हणून देवाकडे काय मागितलं पाहिजे आपल्याला कळत नाही, म्हणून संतांनी जे मागितलं ते आजच्या मागणीच्या दिवशी आपल्याला मागायचंय. आमच्या सप्ताहाला 17 वर्ष पूर्ण झाले आणि देवाकडे मागत असताना आज हीच देवाला प्रार्थना करा, देवा यावत चंद्र दिवा करो तिथपर्यंत आमचा हा सप्ताह चालू राहू दे. हीच मागणी देवाकडे मागा, ही भक्ती आमच्याकडून होऊ दे, हीच मागणी देवाकडे मागा. आणि नक्कीच हा सप्ताह चालू राहिला तर नक्कीच आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये सुख शांती. या भगवंताने आपल्याला गोड असा नरदेह दिला, हरिभक्तीसाठी दिलाय. म्हणून जाता जाता नरदेहाला आपण आलेलो आहोत. देव देश धर्म यांची सेवा आपल्यातून घडली पाहिजे. देवाची सेवा करा, देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक माणसाने जेवत असताना शेतकऱ्याची आठवण ठेवावी आणि झोपत असताना सैनिकाची आठवण ठेवावी. तो सैनिक सीमेवर लढतोय म्हणून आज आपण सुखाने सगळे सोहळे साजरे करत आहोत. त्या सैनिकाचे आपल्यावर उपकार आहे. त्या सैनिकाच्या उपकारांचं भान ठेवून आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता, आदरभाव आणि आपलंही योगदान देशाप्रती काहीतरी असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, धर्मासाठी योगदान द्या, धर्मासाठी जगा. आज प्रत्येक माणसाने हिंदू म्हणून एकत्रित आलं पाहिजे. आज जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जातीयवाद खूप वाढतोय, पण आपण सगळे एका आईचे लेकरं आहोत. आपण सगळे सनातन हिंदू धर्म आणि या सनातन हिंदू धर्माचे आपण सगळे लेकरं आहोत, धर्मवासी आहोत आपण. म्हणून धर्मावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. जातीवाद नको, जातीमध्ये विभागणी नको. आज आपण एका आईचे लेकरं असून कोणी म्हणतो मी आगरी आहे, कोणी म्हणतो मी कोळी आहे, कोणी म्हणतो मी मराठी आहे, कोणी म्हणतो मी कुणबी आहे. असे वेगवेगळे का विभागलं जातोय आपण? जरूर आपल्या जातीचा स्वाभिमान आपल्याला जरूर असावा, पण जातीच्याही पलीकडे आपला धर्म आहे हे विसरून जमणार नाही. म्हणून मी आगरी नाही, मी कोळी नाही, मी कुणबी नाही, मी मराठा नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, तरी मी एक हिंदू आहे आणि मला हिंदू म्हणून आज राष्ट्राकरता एकत्रित यायचंय, राष्ट्राकरता होती. म्हणून कंधे से ऊपर कभी छाती नहीं होती, कंधे से ऊपर कभी छाती नहीं होती. और होना चाहिए, हर मंदिर में राम होना चाहिए. इतना तो इंतजाम होना चाहिए साहब कि मिले जब किसी से तो हमारे मुख में जय श्री राम होना चाहिए, जय श्री राम होना चाहिए, जय श्री राम होना चाहिए. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली हरिदास बाबा म्हात्रे यांच्या संपर्कातून ही सेवा आली. सर्व गावकरी, टाळकरी, वादळ भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना, बोलत असताना काही चुकलं असेल माझं मला परत करा. आणि जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं समजून घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. 2 मिनिटं फक्त ज्या गजानन महाराजांचा आज प्रगट दिन आहे त्यांचं भजन करू. गण गण गणात होते, गण गण गणात होते,